आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. अरे कोण म्हणते देत नाही, अरे कोण म्हणते देत नाही. आणि आमदार साहेबांसमोर आपण काही प्रश्न, एक मुख्यमंत्र्यांच्या फार विश्वासातले आमदार असल्यामुळे आपण त्यांच्याकडे आपल्या मागण्या समोर ठेवल्या होत्या. त्याच मागण्या जुन्या आहेत, त्यात एक फक्त मेंढ्या चोरून न्यायची एकच मागणी वाढली, बाकी सगळ्या मागण्या जुन्याच आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बारामतीमध्ये घोषणा केली होती, धनगर समाजानं आम्हाला मतदान द्या, निवडून आणा, आम्हाला सत्तेत बसवा. आपलं काहीतरी नशीब थोडंसं मागं पुढं झालं, पण त्यांच्याशी बोलून हा इतके दिवसाचा प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढावा, अन्यथा येणाऱ्या पंचवार्षिकला धनगर समाज आता विसरणार नाही, हे मात्र नक्की. दुसरी मागणी आपली आहे, गेल्या 2 महिन्यामध्ये या रात्री येऊन 40-40, 50-50, 60-60 मेंढर उचलून ट्रक मध्ये भरून नेले चोरांनी. आपल्या पोलिसाची गोपनीय शाखा काय करते? विविध ठिकाणी एवढे टोल नाके लावले, त्या दिवशी आमदार साहेबांकडे जाण्यापेक्षा आंदोलन करू, म्हणजे आमदार साहेब पण कधी कधी येतात, मग इथं असतील तर मग म्हणले पालकमंत्री साहेब पण मी म्हणलं झाली तहसील कार्यालयात मीटिंग तर ती इकडे येते. आणि अशा पद्धतीनं आम्ही हे 2च दिवसामध्ये आंदोलन या ठिकाणी केलं. निश्चितपणे आमच्या मागण्याबाबत आपण सकारात्मक दृष्ट्या विचार करावा आणि ती आपण करायला लावली. आपण ठासून मागणी केली होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मेंढपाळावरचे गुन्हे काढून घेण्याची. अद्यापपर्यंत ते गुन्हे काढून घेतले गेले नाहीत. मी 16 पत्र व्यवहार केलेत मुख्यमंत्री कार्यालयाला. धनगर समाजाच्या आणि मेंढपाळ बांधवांच्या भव्य आंदोलनामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मोठेभाऊ भाऊजी शेवाळे, रविदादा, आमचे विजूभाऊ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नवनीत पाटील, सावडे सरकार, रविभाऊ पाचकोड, जमलेले तमाम धनगर समाज बांधव, खऱ्या अर्थाने आपले जे पण समस्या, आपल्या जे पण अडचणी आहेत, त्या अडचणी मला ज्ञात नाही असायला भाग नाही. मी अनेक वेळा आपल्या सगळ्या अडचणींमध्ये मी आपल्या सोबत असण्याचा उभा राहण्याचा प्रयत्न मी निश्चितच केलेला आहे. तसं आपल्या संघटनेचा मूळ स्थायी स्वभाव आंदोलन करणे किंवा चळवळीत राहणे. त्याच संघटनेतून बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या शिवसेनेतून मी पण आलोय. मी पण अनेक आंदोलनं केलेले आहे, तो ते सत्तेत असो की सत्तेच्या विरोधात असो. जेव्हा जेव्हा आपल्या हक्काचा विषय येतो त्या टायमाला आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडून त्या पद्धतीत त्याची दखल घेतली गेली पाहिजे, अशा पद्धतीत एक आपल्याकडे तो अधिकार आहे आणि आपण त्या पद्धतीत पुढे जात असतो. खऱ्या अर्थाने आजच्या आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा एक सहभागी सदस्य म्हणून लवजी शेवाळे साहेब सांगितलं त्या गोष्टी खऱ्या आहे. तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणखी 5 वर्ष राहिले असते तर आणखी जास्त काम चांगलं आपल्याला करता आलं असतं आणि काही हरकत नाही. आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने पुढे जात असताना प्रत्येक घटकाला कसा पद्धतीने न्याय दिला जाईल, प्रत्येक जातीच्या प्रत्येक वर्गाच्या व्यक्तीला कसं पुढे घेऊन जाता येईल, हा प्रयत्न निश्चित सातत्याने चालला आहे. मधल्या काळात काही अडचणी होत्या, पण त्या अडचणी आता दूर होत असताना हळूहळू धनगर समाजाचा उल्लेख जसा लवजीने केला की धनगर समाज आरक्षणाच्या यादीमध्ये ST मध्ये त्याचं नावच आहे ऑलरेडी, फक्त त्या पद्धतीमध्ये त्याची वाली व्यवस्थित पद्धतीमध्ये माझ्या माहितीनुसार म्हणजे ते आहे. साहेबांनी सांगितलं, मी बघितलेलं आहे, पण त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीत पाहिजे त्या पद्धतीमध्ये राज्यामध्ये होताना दिसत नाहीये. इतर राज्यांमध्ये वेगळे कायदे आहे, आपल्या राज्यामध्ये अंमलबजावणी होत नाहीये. पण त्या दृष्टीने आम्ही अधिवेशनामध्ये, परत मागच्याही अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या संदर्भात मीही प्रश्न उचलला होता, अनेक लोकांनी प्रश्न उचलले होते. तर त्या संदर्भात परत या आंदोलनामध्ये, या अधिवेशनामध्ये परत त्याच पद्धतीत, त्याच ताकदीने, त्याच आक्रमकतेने धनगर समाजाच्या प्रत्येक बांधवाला आरक्षणाच्या माध्यमातून कशा पद्धतीत न्याय मिळेल ही अंमलबजावणी होईल, हा प्रयत्न माझा पण असेल. आणि त्याच्या पुढे जाऊन नवनीत पाटील साहेब आपल्या मेंढपाळ जे पुरा भागातले बंधू आहे
त्यांना आपण विचारलं पाहिजे की प्रत्येक वर्षी जेव्हा पावसाळा येतो त्याच्यापूर्वी लसीकरणाचं काम जर कोण करत असेल तर आमचे नवनीत भाऊ करतात. 5-7 हजार लोकांना त्यांच्या वाड्यावर जाऊन ते असतील तिथे जाऊन डॉक्टर लोकांनी टीम घेऊन जाऊन स्वखर्चातून लसीकरणाचं काम आपल्या मेंढपाळ बांधवांना मदत व्हावी म्हणून आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून तालुका मुंबईच्या माध्यमातून असतं. त्याची जाणीव होते काही लोकांना असेल इथल्या मधल्या काळात ह्याच्या पुण्यामध्ये जेव्हा मेंढ्या उष्णतेने वारल्या त्या टायमाला पण आपण तिथे सगळी टीम घेऊन जाऊन आपल्या मेंढपाळ बांधवांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अर्थात तुमचं जीवन म्हणजे किती काटेरी आयुष्य तुम्ही जगता याच्याबद्दल मला नाही तर सगळ्या समाजाला ज्ञात आहे, सगळ्या समाजाला आयडिया आहे. आणि आपल्याला मदत झाली पाहिजे किंवा आपल्यावर होणाऱ्या विविध दरोड्याच्या घटना असतील, चोऱ्यांच्या घटना असतील त्या पोलिसांच्या माध्यमातून तात्काळ सुटल्या पाहिजे. त्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन. मधल्या काळात माझ्याकडे बाळूभाऊ आले होते, आमचे हे दादावर आले होते आणि त्या संदर्भात त्या दिवशी SP माझं बोलणं झालं होतं. त्यांनी बऱ्यापैकी पुढे जाऊन तपास केलेला आहे. LCBचं एक पथक त्यांनी दिलेलं आहे. त्याची माहिती मी आपल्याला आता वैयक्तिक काही तपास जो असतो तो गोपनीय असतो ती माहिती 5 वर्ष मी आपल्या सेवेत राहण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. आपलं आंदोलन मला वेळेवर माहीत पडतं. ते मी एका अंगणवाडीच्या कार्यक्रमाला गेलो, तिथे मला विजू भेटले आणि आमचे बंधू भेटले. त्यांनी सांगितलं असं असं आंदोलन आहे. मी त्यांना सांगितलं मी येतो. मला पुढच्या 12 वाजेपर्यंत त्याची माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे. आपणही शंका ठेवू नका. आपलं काम आहे आंदोलन करणे, आपलं काम आहे कायदेशीर चाकोरे पुढे जाणे, आपलं काम आहे सरकारचं चुकीचं काम असेल त्याच्यावर आघात करणे आणि आपण आंदोलन करणे हा आपला धर्म आहे. त्या पद्धतीने आपण करताय त्याची योग्य दखल या सरकारच्या माध्यमातून घेतली जाईल याची काळजी मी पण घेईल. आपण आज सगळे इतक्या मोठ्या प्रमाणात